पहली बार आप लेके आ रहे हो म्यूजिक एल्बम, जिस तरह की देखा जाए गणपति भी चल रहे हैं, अब जिस खत्म हुआ, अब नवरात्रि भी आ रहे हैं, शुभ मुहूर्त बोला जाता है हमारे हिंदू धर्म के बारे में, शुभ मुहूर्त पर सही चीज सही वक्त लेके आए, क्या बोला जाता है? पहिल्यांदा तुम्ही इंट्रोडक्शन द्या तुमचं आणि मग चालू. ठीक आहे, तुम्हाला हां. नमस्कार, मी जय पालवकर. मी राहायला मुंबईतच आहे पण कामाला बाहेरगावी असतो आणि यूट्यूब चॅनल चालू करून मला वाटतं 2-3 वर्ष झालेत मला. आमच्या चॅनलचं कोकणपरी आहे, बरोबर ना? कोकणपरी हे गाणं खूप चांगलं चाललेलं आहे. त्याच्यानंतर इन्स्टाची स्टार मला बाहेरून गाणं आलेलं आणि त्याचं जेव्हा स्क्रॅच व्हर्जन मी ऐकलं तर मला पहिल्यांदाच ते खूप आवडलं गाणं. तर त्याच्यानंतर मग सगळ्या टीमने मिळून डिसिजन घेतलं की आपण या गाण्यावरती काम करूया. बात करें कास्टिंग के, इतने खूबसूरत बेहतरीन एक्टर्स जो लेके आए हैं, आप किस तरह के आपने कास्ट किए, कहाँ शूट हुआ, थोड़ा बताएंगे? सगळे सुपरस्टार आहेत तिकडे. हां, तर कास्टिंगचं असं काही नाही. आमची जी टीम आहे ती सगळी डिसाईड करते की कुठलं कास्टिंग करायचं, काय असतं. कास्टिंगसाठी पण थोडं टाईम अवेलेबिलिटी लागते. तर आम्हाला जे चांगले चांगले आर्टिस्ट होते त्याच्यामधले ही चांगले आर्टिस्ट आम्हाला अवेलेबल झाले. सर, पोस्टर देख के, गाना देख के ऐसा लग रहा है कि आज के युवा पीढ़ी के लिए ही बनाया गया है गाना. तो कितना टाइम लगा इस सब बनाने में, और कितना रिस्पॉन्स मिल रहा है आपको बाकी लोगों से, क्या रिस्पॉन्स मिला आपको? खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. गाण्याची ॲक्च्युली जी वाईब्स आहे ना ती यंगस्टरसाठी आहे आणि इन्स्टाची स्टार मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की ते इन्स्टावरती खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रेझेंट झाल्यानंतर ते खूप हिट होणार आहे गाणं. आणि आमचे जे आर्टिस्ट आहेत अंकिता मॅडम, त्याच्यानंतर जगदीश सर, हे या लोकांनी खूप चांगली मेहनत घेतली पूर्ण गाण्यामध्ये आणि त्यांचं डेडिकेशन आणि त्यांची काम करण्याची पद्धत, सो हॅट्स ऑफ देम. बात करें रील की, बात हो रहा है तो इस गाने के में लगता है इंस्टा नाम है, इंस्टा पर काफ़ी सारे रील देखने को मिलेगा. जैसे अंकिता है, जगदीश जी है, उनका फ्रेंड सर्कल में बन रहे हैं, बना रहे हैं अभी तक रील. का क्या लग रहा है कि आगे जाके आने वाले वक्त में और भी मतलब वायरल होने वाला है गाने? नक्कीच नक्कीच गाणं खूप चांगलं व्हायरल होणार आहे. कारण सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे, पूर्ण टीमचा सपोर्ट आहे. फक्त आर्टिस्टच नाही पण पूर्ण जी प्रोडक्शन टीम आहे, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन आहे, सगळ्यांनी आम्हाला खूप चांगली मेहनत केलेली आहे. तर मला पूर्ण गॅरंटी आहे की गाणं चांगलं सुपर हिट होईल. ये कब से देखने को मिलेगा, कहाँ देखने को मिलेगा, थोड़ा पब्लिक ऑडियंस को बताएंगे? गाणं आम्ही उद्या रिलीज करतोय. गाणं रिलीज झालं? अच्छा, ओके ओके. गाणं ऑलरेडी रिलीज झालेलं आहे, तर तुम्ही श्रीजय क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. क्या बात है मैम, सबसे पहले आपको बहुत बधाई हो, जिस तरह के गाने हैं युवा पीढ़ी को देखते हुए स्पेशल बनाया गया है. इसमें आप बहुत खूबसूरत हो, आप उसमें ज़्यादा आप आग लगा दी हो आपने गाने में. तो क्या बोलना चाहते हैं गाने के लिए, कितने एक्साइटमेंट है आप? नमस्कार, माझं नाव अंकिता महेंद्र मेस्त्री आहे आणि या गाण्यात जेव्हा मी गाणं ऐकलं मी खूप जास्त एक्सायटेड झालेली, कारण की इट्स व्हेरी वायबी, खूप ट्रेंडी आहे. आणि माझा करिअर इंस्टाग्रामनीच चालू केलं, तर माझं असं होतं की येस, इन्स्टाची स्टार, इट कॅन बी अ ग्रेट हिट. आणि आय एम व्हेरी मच एक्सायटेड. तर गणपती बाप्पा मोरया. बात करें गाने के लेकर के, कितने दिन में शूट हुआ, कहाँ शूट हुआ, किस तरह की आपका पहला सीन था, तर बताएंगे? गाण्याची शूटिंग आम्ही प्रॅक्टिस 1 दिवस पहिले घेतली होती आणि 2 दिवस शूटिंगला लागली. 2 पण नाही, 1.5 बोलू शकते. आणि खूप सारी अशी मेमरीज आहे आमचे आणि खूप धमाल आली, खूप स्मूथ शूट झाला. आणि सगळ्यात म्हणजे गॉडला प्रे करत होतो पाऊस नाही पडायला, कारण की पावसाचा टाईम होता आणि आम्हाला असं होतं की शूट आणि आउटडोर शूट आहे, तर पाऊस इज थोडंसं डिफिकल्ट झालं असतं. तर लकीली गणपती बाप्पा होते आणि पाऊस नाही पडला. जो को स्टार जगदीश है, उनके साथ आप किस तरह का आपका बॉन्डिंग रहा, क्या मस्ती रहा, उनसे लोकेशन कुछ बताएंगे? जगदीश ॲज अन ॲक्टर खूप छान आहे. ही इज व्हेरी वर्सटाईल आणि त्याच्यासोबत काम करून एकदम मज्जा आली असं. आणि तो एक बॉन्ड क्रिएट झाला जे ॲक्टर्समध्ये असायला पाहिजे. जी केमिस्ट्री आहे ते तुम्ही ऑब्व्हियसली गाण्यामध्ये बघणारच आहात आणि बघत आहात सुद्धा. तर येस, नाही बघितलं तर आत्ता जाऊन बघा. क्या बात है, हम जानना चाहते हैं शूट के दौरान बहुत सारी मेमोरीज होता है, कुछ बातें होते हैं, कुछ ऐसा बातें हुए आपके साथ, जगदीश के साथ, भैया कि मैं अच्छा डांस कर रहा हूँ, तुम अच्छे नहीं कर, ऐसा कुछ हुआ कुछ ऐसे सीन पे? अशी छोटी मोठी नोकझोक चालूच होती आमची, मस्ती चालू होती ॲक्च्युली. आणि जगदीश खूप कॉमेडी आहे, म्हणजे म्हणजे असं धमाल आहे आणि मजा आली त्याच्यासोबत काम करून. त्याला काही येत नव्हतं तर म्हणजे आय वॉज हेल्पिंग हिम, मला काही येत नव्हतं तर ही वॉज हेल्पिंग मी. आणि जगदीश इज असं ह्यूज आहे तो आणि त्याची बॉडी वगैरे आहे. तर मला एक शॉट होता जिकडे मला त्याला पुश करायचं होतं झोक्यावर.
माझं तर भाई मी एवढी नाजूक मी त्याला पुश करते. बट येस वी डिड अ ग्रेट जॉब आणि त्यांनी सपोर्ट केलं मला त्याच्यामध्ये. जय सर, आपसे जानना चाहते हैं कि जय श्री कृष्ण जो प्रेजेंट है, ये गाने के अलावा क्या क्या बना रहे हैं, और एक गाना हिट किया तो क्या अदर भी लैंग्वेज में बनेगा या कुछ और पिक्चर में भी यूज होगा गाने का? पुढचं काय मला माहीत नाही अजूनपर्यंत, पण सध्या तरी यूट्यूब चॅनल चालू आहे. पण आमच्या चॅनलचं असं आहे की आम्ही फक्त मुंबईत गाणी शूट नाही करत आहे. माझी 2 गाणी आहेत ती UKला शूट झालेली आहेत. त्याच्यातलं एक गाणं आहे ती प्रेमाची शिट्टी आणि एक स्पर्श माझा म्हणून. तर आम्ही फक्त मुंबई आणि महाराष्ट्र आणि इंडियाच्या लेवलमध्ये नाही, तर आमची चांगली टीम आहे जी UKमध्ये पण आहे, तिकडे पण आम्ही गाणी शूट केलेली आहेत. आप यूके में शूट करते हमारे हिंदुस्तान का नाम रोशन होता है, लोग पूछते होंगे कहाँ का टीम है, महाराष्ट्र आमचे मुंबई, किस तरह प्राउड फील होतं जब आउट ऑफ कंट्री में शूट करते हैं? आम्ही पूर्वीपासूनच एक ध्येय ठेवलेलं की चॅनलवरती एक क्वालिटी ठेवायची, मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको. जे काही पिक्चरायझेशन होईल ते एक चांगल्या क्वालिटीचं आणि प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक ऑडियन्सला ते बघायला मजा येईल. ऑडियन्स आने वाला वक्त में क्या क्या पाइपलाइन है आपके प्रोडक्शन की तरफ से, क्या क्या करने वाले अपना ऑडियंस बताएं? आहेत 2-3 प्रोजेक्ट लाईनअप केलेले आहेत अजूनपर्यंत, पण सध्या आम्ही फोकस करतो इंस्टाची स्टार. क्या बात है. सगळे स्टार झाले की मग आम्ही पण स्टार होऊ. ये हिट जाता था अंकिता के साथ, दोबारा कोई प्रोजेक्ट? हो, नक्की नक्की नक्की. आम्ही असं नाही की एकच किंवा हा कॅरेक्टर हवा आहे की तो कॅरेक्टर हवा नको हवा आहे. आम्ही सगळ्या जी टीम आमची जी आहे श्रीजय क्रिएशनची, आम्ही सगळ्यांचं सल्ला घेऊन आम्ही सगळं पुढचं प्रोडक्शन आम्ही लाईनअप करतो. पण ऑब्वियसली स्टार झाले की आम्हाला स्टार लोकांना घ्यावंच लागणार आहे. अंकिता, आप बताएं प्रोडक्शन हाउस के साथ काम करके कैसा लगा आपको, किस तरह की आपको प्यार मिला, और मौका मिला तो किस तरह काम करना चाहते हैं उनके साथ? सपोर्ट तर खूप होता. जेव्हा मला फर्स्ट टाईम कास्टिंगवरून कॉल आलेला तर आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड. मला म्हणजे गाणंच एवढं मला असं छान वाटलं. म्हणजे माझे प्रिव्हियसचे गाणे होते, मला थोडं तसं वाईबी वाटलं. मध्ये रॅप पण आहे, म्हणजे आजच्या जनरेशन वाईज इट्स व्हेरी नाईस. आणि जे आमचं शूट होतं, मी ऑलरेडी त्यांच्यासोबत ऑलरेडी काम केलं आहे, डिरेक्टर वगैरे अभिजित दानी वगैरे, तर आय न्यू द क्रू. तर आपलं थोडं अजून फ्रेंडली बॉन्डिंग झालेलं. आणि श्रीजय क्रिएशन दे वर व्हेरी नाईस. म्हणजे सगळेच छान होते. तो सर आखिरी में आप क्या बोलना चाहते हैं ऑडियंस के लिए, क्या मैसेज देना चाहते हैं, महाराष्ट्र की जनता के लिए क्या मैसेज देना चाहते हैं? माझा सगळ्या ऑडियन्सला एकच मेसेज आहे, प्रत्येक कलाकारामध्ये एक स्टार असतो, ठीक आहे. फक्त त्याला गरज असते एक डेडिकेशन आणि सपोर्टची. तर तुम्ही जो कोणी आहेत प्रत्येकाला स्टार बनण्याची इच्छा असते, सपोर्ट करा, त्यांना हेल्प करा आणि सगळ्यांना स्टार बनवा. क्या बात है, क्या बात है. येस, नए लोगों को मौका देंगे आपको प्रोडक्शन हाउस? नक्कीच नक्कीच. थैंक यू मैम, थैंक Thank यू. you. गाने के पूरा लाइन आप आता नको लाजू सी नको अशी लाजू. लिरिक्स मला माहीत नाही ॲक्च्युली. खूब छान थैंक यू. अलग है इतनी बेहतरीन, अब मराठी में, हिंदी में पूछूंगा, अब मराठी में उत्तर ओके दीजिए. चालेल. इतनी बेहतरीन नाम के साथ, इतनी मौसम, प्यारे मौसम, गणपति बप्पा गए हैं, नवरात्रि आ रहे हैं, इस बीच में सबसे पहले है स्टार की स्टार, हाँ. जो म्यूजिक एल्बम है काफी युवा पीढ़ी के दिल में धक धक कर रहा है देखने के लिए. क्या बोलना चाहते, कैसे आपको गाना मिला, प्रोडक्शन के बारे में बताइए, अपना नाम बताइए. माझं नाव आहे जगदीश झोरे. तर इन्स्टाचे स्टार हे गाणं आता येत आहे, तर खूप भारी झालं आहे गाणं आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याच्यामध्ये अंकिता आणि मी आहे, आणि शैलेशनी ते गायलं आहे आणि कृतिकानी गायलं आहे. सो खूप भारी झालं आहे गाणं, ते तुम्हाला नक्की आवडेल बघायला. सो खूप प्रेम द्या. काम करके कैसा लगा प्रोडक्शन हाउस के साथ काम करके, किस तरह के एक्सपीरियंस रहा आपको, एक्टर के साथ किस तरह बॉन्डिंग रहा, कहाँ शूट रहा, क्या नोकझोंक रहा, हमें थोड़ा बताएं. काम करून खूप भारी वाटलं सगळ्यांसोबत. म्हणजे सगळं कोऑपरेटिव्ह होते सगळेजण. आणि अंकिता तर मस्ती करते ते माहिती होतं आम्हाला, तर अंकितासोबत पण काम करून मस्त वाटलं आणि खूप मजा आली. लोकेशन होतं नाशिकला होतं शूट झालं, आणि मोस्ट ऑफ गाणे नाशिकला शूट होतात आमचे. सो काय लोकेशन ठीक होतं, पण काम करून मजा आली सगळ्यांसोबत. सॉन्ग जो है रोमांटिक है, किस तरह के है, कितना रोमांस करने का मौका मिला आपको, क्या है? नहीं वैसा वाला रोमांस नहीं है, ऐसा टिपिकल रोमांस है मराठी वाला जो होता है वो. मिला नहीं ऐसा. उसको चांस. हाँ मिला नहीं यार, पर अच्छा है मतलब अच्छा है रोमांस. प्रोडक्शन हाउस के साथ जुड़ के काम करें, चांगला है रोमांस है. सॉरी मराठी. प्रोडक्शन हाउस की तरफ से जो आपने काम किए, श्री जय क्रिएशन, इनके बारे में बताइए, कैसे तरह एक्सपीरियंस रहा काम करके? मस्त होतं, एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी पहिल्यांदाच केलं काम, तर मी होतो आधी कन्फ्यूज की मी आधी काम नाही केलं यांच्यासोबत, पण यांचे गाणे बघितले, मला प्रोफाईल मी चेक केलं. सो खूप चांगले गाणे केलेले आधी पण, तर मी होतो कॉन्फिडंट की करूयात, खूप भारी करूयात. कोई प्रेशर था प्रोडक्शन? नाही काहीच प्रेशर नव्हतं. खूप
मज्जामध्ये केलं आहे. जय सर, आपके पुराने टीम के साथ भी काम किया आपने, किस तरह के आपको लगा जोड़ी फिर से आपने कास्ट की, कैसे लगा? हे जोडी खूपच छान आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी त्या शूटला नव्हतो, मी बाहेर गावी होतो तेव्हा. पण अभिजित दाणी सरांचं नाव मला माहिती आहे, तर त्याच्यामुळे मी पूर्ण ट्रस्ट माझ्या डायरेक्टर अभिजित दाणीला दिलेली होती. आणि बाकीचे आमचे जे आहेत श्रीजी क्रिश्चियनची टीम, मी त्यांना टाईम टू टाईम फॉलोअप करत होती. तर ज्याप्रमाणे शूटिंगचं जे शेड्यूल होतं ते प्रॉपर वेळेमध्ये झालं. थोडं पावसामुळे थोडं पुढे मागे होण्याचा चान्सेस होते, पण त्या पद्धतीने त्या लोकांनी शेड्यूल केलेलं होतं की इन केस जर पाऊस पडून जर शूटिंगमध्ये काही डिले झाला तर 1 दिवस एक्स्ट्रा ठेवलेला त्या लोकांनी. तर छान, गाणं पण छान झालं आहे, टीम एफर्ट दिसत आहे, खूप मेहनत दिसते प्रत्येकाची. स्पेशली दोघांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि खूप सपोर्ट केला त्या लोकांनी. सो मला वाटतं तुम्ही पण आम्हाला सपोर्ट कराल गाणं हिट करण्यासाठी. येस. जगदीश जी, आता आपने तुम्ही तिघांनी पण आहे ना गाणं रिलीज झालंय आणि खूप लाईक रील्स बनवा आणि तुम्हाला गाणं आवडलं असेल तर कमेंट करा वगैरे सगळं तुम्ही तिघांनी जगदीश जी सब एक लाइन बोलिए, सब लोग बोलिए. आप ऑडियंस को बोलिए कि आपने गाने पे रील बनाए और हाँ, हमें हाँ. पोस्ट करे, हमें टैग करे, जो अच्छा टैग करेगा हमारी तरफ से कुछ बख्शीश या कुछ मिलेगा. बक्षीस तू बोलतो हाँ. पहिलं? यस. इन्स्टाची स्टार हे गाणं आलेलं आहे आणि प्लीज खूप सारे रील्स बनवा, खूप सारे अजून यूट्यूब शॉर्ट्स बनवा आणि खूप प्रेम द्या, कॉमेंट्स करा. आम्ही सगळ्यांना रिप्लाय करत आहोत आणि आम्ही पर्सनली बघत आहे आणि तुमचे सगळे कोलॅब्स पण एक्सेप्ट होणार आहे. सो या. सो यस, आमचं नवीन गाणं आलं आहे इन्स्टाची स्टार. सो त्याच्यावरती रील्स बनवा, प्रेम द्या, खूप कमेंट्स करा, आमची जोडी कशी वाटली आणि आम्हाला कोलॅब करा व्हिडिओ करून इन्स्टाची स्टारवरती आणि खूप प्रेम द्या. जी सर. श्रीजय क्रिएशन चॅनलवरती गाणं रिलीज झालेलं आहे इन्स्टाची स्टार आणि मी त्या स्टार लोकांवरती बसलेलो आहोत. तर खूप खूप प्रेम द्या त्यांना. तुम्ही पण चांगल्या चांगल्या रील्स बनवा, कोलॅब पाठवा त्यांना. आम्ही तुम्हाला पुढे जाऊन सपोर्ट पण करू आणि खूप सारा प्रेम द्या आमच्या चॅनलला. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.